वारंवार आपण जर पाहिलं तर प्रदीप सर, जो मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातोय, मग तो मुद्दा अर्थतज्ञांकडून उपस्थित केला जाऊ दे किंवा विरोधी पक्षांकडून सुद्धा सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला जातोय की मध्यम वर्ग, शेती, शेतकरी, तरुण यांना सेंट्रलाइज करून, यांना केंद्रस्थानी धरून अर्थसंकल्पात वारंवार नामोल्लेख केला जातो, पण पदरी काहीच पडत नाही। खरं तर आपल्याला अशी पारंपरिक सवय लागलेली आहे की मला काय मिळालं अर्थसंकल्पातून एवढंच फक्त बघायचं। मग अशी अरुण सरांनी सुरुवातीला चांगलं सांगितलं की देश कुठल्या दिशेने जातोय आणि देशाची प्रगती कुठल्या मापदंडावर आपण मोजली पाहिजे। हे खरं आहे की शेतकऱ्यांचे तात्कालिक आणि प्रासंगिक ज्या ज्या अडचणी आहेत त्या बघितल्या पाहिजेत। मध्यंतरी लोकसभा इलेक्शनच्या वेळेला आपल्या लक्षात आलं असेल की मोठा फटका त्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून सुद्धा बसला की कांद्याच्या भावामधली झालेली तफावत ही लक्षात आली, परंतु तातडीने त्यावर उपाययोजना केल्यानंतर त्याच्यातली जी काही एक्सपोर्ट ड्युटी आहे ही कमी केल्यानंतर, ते निर्यात मूल्य ज्याला आपण म्हणतो ते कमी केल्यानंतर हे ज्या ज्या उपाययोजना करण्याची गरज होती त्या तातडीने केल्या आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मिळाला। आता बाकी विमाच्या योजना असतील, त्यानंतर निमकोरेड युरिया असेल, किसान सन्मान निधी असेल, अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि मागच्या 10 वर्षात त्यातलं यश थोडं थोडं दिसतं आहे। आणि ह्या टप्प्याटप्प्याने आपण ज्यावेळी पुढे जातो त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या इथला ॲग्रीचा एक्सपोर्ट पण किती वाढलेला आहे। फक्त ॲग्रिकल्चरच नाही तर उत्पादन, रोजगार ह्या सगळ्या विषयाचं जेव्हा आपण आत्ता चर्चा ऐकतोय, नोकऱ्याबद्दल चर्चा ऐकली, आपण लक्षात घेतलं पाहिजे गुंतवणूक येतेच आहे। गुंतवणूक येण्यासाठी मेक इन इंडिया सारखा इनिशिएटिव्ह सुरू केला आणि त्यामध्ये पुढे जाऊन PLI आणि ELI एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह ही पण योजना त्यामध्ये आणली। शेवटी इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय उद्योग येत नाहीत आणि उद्योगातला रोजगार वाढणार नाही हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह ही सुद्धा मागच्या वर्षी जी निर्मला सीतारामन मॅडमनी केलेली घोषणा जी आहे त्याचं प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन झालं आहे आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढली आहे हे आपल्याला लक्षात येतं। असंघटित आणि संघटित दोन्ही विषयामध्ये आपल्याला याच्यामध्ये फरक जाणवतो। हेमलता पाटील यांना काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे। सातत्याने म्हटलं जातं विरोधकांना मात्र असंच बोलण्याची सवय लागलेली आहे, नकारात्मक सूरज विरोधकांकडून आळवला जातो असं सत्ताधारी म्हणतात। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की भारत हा कृषीप्रधान देश असं आपण सातत्याने अभिमानी सांगतो, पण फक्त 2-3 गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांचे फक्त 3-4 महत्त्वाचे प्रश्न आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयात निर्यातीची सरकारने राबवलेली चुकीची धोरणं आणि त्यामुळे भरडला जाणारा शेतकरी, हमी भावाच्या संदर्भामध्ये सातत्याने बेफिकिरीचं धोरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GST मुळे खताच्या संदर्भात असेल, ट्रॅक्टरच्या संदर्भात असेल, GST मुळे कंबरड मोडलेला शेतकरी, या 3-4 गोष्टींवरती तुम्ही काम करत नाहीये। टेक्नॉलॉजी म्हणता, पण बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, हवामानाच्या संदर्भामध्ये काय काय उपाययोजना करता येईल या संदर्भात तुम्ही तंत्रज्ञान विकसित करून त्या पद्धतीने शेतकऱ्यांना ट्रेन करत नाहीत। मला असं वाटतं की ह्या 4 गोष्टीवरती जर सरकारने लक्ष दिलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न राहणार नाहीत। एकीकडे शेतकऱ्यांना सवलती दिल्या म्हणायचं, शेतकऱ्यांच्या विषयावरती गळा काढायचा, पण महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि शेतीचा प्रश्न हा सातत्याने प्रलंबित ठेवायचा। फक्त ह्या 4 गोष्टीकडे जर सरकारने अर्थसंकल्पामध्ये लक्ष दिलं किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती दाखवली तर मला असं वाटतंय की या देशामधल्या शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये सुटण्यासाठी मदत होईल आणि मग आपण हा शेतीप्रधान देश आहे हे म्हणायला कुठेतरी शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला असा होईल। पण ह्या 4-5 मूलभूत गोष्टीवरती आपण काम करत नाही, त्यामुळे हे प्रश्न प्रलंबित राहतात असं मला इथे प्रामाणिकपणे वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।